मंडळी, विनोदाच्या उपग्रहातून मनोरंजनाच्या अवकाशाचं निरीक्षण करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, इन्स्पेक्टर खांडेकर आणि सुरकी आलेले आहेत एका मिशनवर. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या तुफानी लाटा अनुभवण्यासाठी. ज्या घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. प्लीज तालिया तालिया तालिया. धन्यवाद. नमस्कार भाई और बहनों, मैं हूँ आपका फेवरेट होस्ट और दोस्त मोंटी मोंटी मोंटी. भाई और बहनों, अभी कुछ ही समय में मैं आपके सामने पेश करने वाला हूँ एक क्विज कंपटीशन. ये जो क्विज है आहा 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 ये मैं अब नहीं बताऊंगा. उसके लिए आपको रुकना पड़ेगा, ठहरना पड़ेगा, खाना खाइए, पानी पिए, लेकिन कहीं जाना आहा आहा आहा. मैं यूं गया और यूं आया. अरे हा तर विराज. जगताप, जैन साहेब, काय करताय जगताप? आपण डिस्गाईज मध्ये आहोत. नाही सर, हॉटेल गुलबहार मध्ये आहोत. तुम्हीच नाही का म्हणालात इकडे यायला? काय सर? अहो, डिस्गाईज मध्ये म्हणजे आपण वेषांतर करून आलो ना इथे बॉबी क्रॅबला पकडायला. बरोबर बरोबर. असं हे नका करू. नॉर्मल राहा, कॅज्युअल राहा, कॅज्युअल. येस, कॅज्युअल. काय खांड्या कसा आहे? एवढं कॅज्युअल वागाल, एवढं कॅज्युअल वागाल तुम्ही. उद्या चौकीत कॅज्युअल कॅज्युअल खेळ ना, मग कळेल तुम्हाला काय ते. नॉर्मल राहा. सॉरी सॉरी. ते आपली बाकी टीम रेडी आहे. सर, आपण फक्त दोघेच आहोत. काय करू तुमचं? मी कुठे नेऊन ठेवू तुम्हाला? दोघच का? तुम्हाला काय सांगितलं होतं? कोणाला पकडायला लावलं आपण? बॉबी क्रॅब, मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे तो. आणि त्याला भेटायला इथे जायंट ऑक्टोपस येणार आहे. कोण आहे जायंट ऑक्टोपस? इंटरनॅशनल गुन्हेगार आहे. दोघच काय करणार आहोत? आणि तुम्हाला काय सांगितलं होतं? हे कपल हॉटेल आहे, एक लेडी कॉन्स्टेबल बोलवा. मी असाही बॉडी लँग्वेजने इन्स्पेक्टर कळतो. असलो तर आम्ही कपल वाटू, बोललो होतो ना तुम्हाला. साहेब, मी त्या लेडी कॉन्स्टेबलला मेसेज पाठवला होता, नाही आल्या त्या. का? हे बघा, संध्याकाळी हॉटेल गुलबहारला याल का? नाही आल्या. आणि म्हणतात कशा, जगताप तुमची वरपर्यंत कंप्लेंट करेन. काय बोलायचं सर? तुम्हाला काय बोलू मी? कंटाळा आलाय मला तुमचा. काय लग्नाची बोलणी करायची होती? सर. ओ लिहायचं ना, ऑपरेशनचा भाग आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून असं लिहिलं असतं, त्यांना कळलं असतं. मी लिहिणार होतो, पण वरिष्ठांमध्ये शला ठ की ठला श मला कळलं नाही. मी जगताप, तुमचं आयुष्य शला ठ करण्यात जाणार आहे. सॉरी सर. सॉरी सर, आता काय करायचं इथे मी? सर डोंट वरी सर, मी एक वेगळी अरेंजमेंट केली आहे. तुम्ही या ना सर, प्लीज प्लीज. तुम्ही बसा ना. अरेंजमेंट केली आहे म्हणे. सर सर प्लीज प्लीज. सर सर सर, पाय बदलला. काय का बसा? सर काय सर अरेंजमेंट केली आहे सांगा. सर सर तुम्ही बसा सर प्लीज. हॅलो, हा सगळे रेडी आहे. या या या, तुम्ही या. हो या या. हा सर बघा आता. खांडेकर साहेब, हाय, हॅलो. ही काय करते इथे जगताप? सर हीच तर माझी वेगळी अरेंजमेंट आहे. लेडी कॉन्स्टेबल जसा नाही म्हणाला, मी लगेच एकतर्फी वहिनीला फोन केला आणि ताई मला म्हणाल्या मी लगेच येते. कसं वाटलं सर? मी लगेच चला, तुम्हाला दाखवतो चौकीत. लगेच येते. ही माझी फॅमिली मेंबर वाटेल का? साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही
टेन्शन घेऊ नका. मी तुमच्या फॅमिलीची अशी ऍक्टिंग करते ना की मी वाटेल तुमच्या. त्याचीच भीती वाटते मला, त्याचीच भीती वाटते. साहेब मी काय म्हणतोय, बॉबी क्रॅब आणि जॉईन ऑक्टोबस कधी इथे येईल? तुम्ही एकतर्फी वहिनीसोबत इथे बसा, कवर म्हणून मी बाजूच्या टेबलवर बसतो. हा, तुम्ही काही म्हणू नका, जाऊन बसा. ऑल द बेस्ट. बटन लावतायत. हॅलो. हॅलो कोणाला काय उगाच? जानू, हे नको कर. मला जाम भारी वाटतो. मला उलटा दिल लय आवरलाय. तालियां रुकनी नहीं चाहिए, मूड बनना चाहिए. नमस्कार नमस्कार, फिर से आपके लिए मैं हाजिर हूँ, आपका होस्ट और दोस्त मोंटी 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 मोंटी. वर्क को कहते हैं काम, नेम को कहते हैं नाम. मिट जाए सारे गम क्योंकि रंगने वाली है शाम शाम शाम. वा वा. धन्यवाद. जाम भारी बोलतोय ना तू. मस्त बोलतोय. आपण इकडे कशासाठी आलोय पण? चोर पोलीस खेळ. काय बोल, नको बोलूस हे. तू शांत बस, तुला नाही काय करणार, गप्प बस. आम्ही कपल आहोत. क्या सांगशील हे कपल आहोत. वाह वाह, क्या बात है, क्या बेहतरीन कपल है. और यहाँ बहुत ही खूबसूरत मोहतरमाए भी हाजिर है. मात्र ए मात्र 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 सुरेखा मात्र म्हणे. ठीक है, कोई बात नहीं. हॅलो सर. हॅलो मॅम. हॅलो हॅलो. काय आणू सर? आमच्या हवय जे बोलतील ना ते. मी आमच्या हवनच्या बाहेर नाही शब्दाची. बस. काय आहे आपल्याकडे? सर साधा डोसा, रवा डोसा, मसाला डोसा. अरे जिकडे काम करतोस तिकडचा मेनू तरी पाठ कर. बार मध्ये डोसा देशील? नाही सर, मला वाटलं मी साधा डोसा, रवा डोसा बोलल्यावर तुम्ही कपलसाठी आडोसा असं ए, म्हण. चल बघ. चल निघ. चल. सर नमस्कार, तुम्हाला काय देऊ सर? ए काय नको त्याला, चल निघ. आम्ही कपल आहोत. अब खामोश. अब शुरू करते हैं आपने गेम को. अपना जो गेम है त्या आहे क्विज कॉम्पिटिशन. तर क्विज कॉम्पिटिशनला आपण सुरुवात करूया. तर जो क्विज कॉम्पिटिशन जिंकेल त्याला मिळणार आहे गिफ्ट गिफ्ट गिफ्ट. तर मला सांगा कोण असेल तर क्विज कॉम्पिटिशनचा विनर. Shut up the silence! I am the winner. Bacha, let me introduce myself. जरूर. I am the blast from the past. नायाब हीरा हूँ, कम ही दिखाई देता हूँ, क्योंकि इंतजार से मिलने की तड़प बनी रहती है. हाँ, क्या बात है सर. I am Bobby. B-double-O-double-B-double-Y. Bobby. But not the Deo. I am Bobby Crab. Up for the grab. मरहबा दिलरुबा डाकू हसीना. ग्रॅब दिस क्रॅब. माझ्या कॉमेडीची नांगी ठेचा. हाय हाय हाय. मोठा क्यूट भैसा. थँक्यू थँक्यू. साहेबजादे ये लो तोहफा. थँक्यू सर. एंकर गोड. लोकल कंटारा. थँक्यू सर. थँक्यू. Knock, knock. Stand the up, get the out. जगताप. बदलापुर के चंकी पांडे. जगताप. ढीलेपुर से जल्दी से यहाँ से ढीले हो जाओ, वरना मैं तुम्हें कस के टाइट कर दूंगा. तुम्हें जगताप. पूरी तरह खोल के तुम्हारी. एक मिनिट यार, कोणीतरी एकाने बोला. काय सर, काय म्हणणं आहे तुमचं? ओ हु इज द सर?
ओ माय गॉड सर तो मैं पूरी तरह खोल के तुम्हारी हुई मरम्मत कर दूंगा. जीरो द रिएक्शन. साइड हीरो साइड में जा. हा तर आता आपण सुरू करूया क्विज कॉम्पिटिशनला. तर आपल्या क्विज कॉम्पिटिशनचा पहिला प्रश्न आहे, आजच्या पापलेटचा भाव किती आहे? तो उत्तर द्याल त्याला गिफ्ट म्हणून रिंग देणार आहे. तर उत्तर लवकर द्या. हा मी सांगते मी सांगते समजा जर माझ्या तलहातापेक्षा छोटीशी जर पापलेट असेल तर जोरी 300 रुपये. माझ्या तलहातापेक्षा मोठी असेल तर जोरी 600 रुपये. बोल. अरे करेक्ट उत्तर दिलाय तुम्ही. हे क्विज कॉम्पिटिशन हा प्रश्न जिंकलाय. आता तू गिफ्ट घेऊन ये. मी जिंकलो. तू मी जिंकलो. या वर या तू. आणि तुम्हाला मिळते ही रिंग. इकडे या या. घालायची इकडे या. नो यू कंटिन्यू. नाही आपण कपल इकडे येत. आपण जिंकलोय. तुम्हाला त्यांना रिंग घालावी लागेल. हा ते ऐकत नाहीत. या प्लीज या. लड्डू लाल पहना दो. छल्ला छोटा उंगली बड़ी. प्लीज हे घाला मना घाला. आपण कपल हाऊत वाटलं पाहिजे. घाला असं कुठल्याच हॉटेलमध्ये होत नाही. घाला. ऐक. तालिया. क्या बात है. तर मिसेस खांडेकर तुम्हाला कसं वाटतंय? मला जाम भारी वाटतं बघ. हा. मी कवाच असा विचार केला नव्हता. हा. म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी स्वप्न हाय वाटत. अरे. तिरम करम टुरू ओ टुरू टुरू टू. मग मला सांगा तुमचं लग्न कधी आणि कसं झालं? कसं बघायला गेले? काय करताय तुम्ही जगताप? काय कुठे आणलंय? कुठल्या हॉटेलमध्ये चालतं असं अंगठी घालणं वगैरे? सर हेच तर प्लॅनिंग होतं. हा तुमचा प्लॅन आहे? नाही सर, आपल्या मिशनचं प्लॅन आहे सर हे. मग तेच सांगतोय, तो बसलाय तोच बॉबी क्रॅब आहे. हा बॉबी क्रॅब. हळू बोला. हळू बोला. त्याच्या बाजूला थांबा, तो पळून जाता कामा नाही. लक्ष ठेवा त्याच्यावर. हा तर तुम्ही काहीतरी सांगत होता. हा तर आमचं लग्न कसं झालं म्हणजे आमचं लो मॅरेज. वा हा म्हणजे दिवाळीची येल होती हा. ना. फाट मी उठलं. फाट हा तर तिकडं बघितलं तर काय हा. गल्लीत इकडं तिकडं रंगीबिरंगी आकाश कंदील. हा क्या बात है. न माझी नजर दूरवर गेली. हा. न बघितलं तर काय काय? एक आकाश कंदील हालत डुलत येत होता. न माझ्या जवळ येऊन बघितलं तर काय साध्या वेशातले साहेब. साध्या वेशातला साहेब. साध्या म्हणजे मी चड्डी बनियांवर होतो. अच्छा. दिवाळीचे चांगले कपडे घातले नव्हते, सो दॅट ती साध्या बनियांवर बोलते. हा. तर जेव्हा साहेब माझ्या जवळ आले हा. न बघत तर काय ते रुपर. आहा. साहेबांचा चेहरा म्हणजे जणू काही बेसनाचा लाडू. क्या बात है. न साहेबांच्या त्या बेसनाच्या लाडू मध्ये कसे दोन असे ब्यादाने असतात, बेदाणे. तसे साहेबांचे ते दोन गोल मटोल डोले. क्या बात है. साहेबांच्या पोटावरून हात फिरवलं ना का असं वाटतं शंकर पालीचं असं पीठच मलतोय. आवरा मऊ मऊ न लुसलुशीत बोल. क्या बात है. न पोटातून बाहेर आलेली बॉम्बी म्हणजे जणू काही कडगोला. एकदम टसटशीत बोल. साहेब जेव्हा फराळाच्या ताटात हात घालतात ना तेव्हा साहेबांच्या नुसत्या धाकानं सगळं फराळ एका कोपऱ्यात लपून बसतो बोल. क्या बात है. अरे गोर. अरे मटण. वा क्या बात है. या वर्णनानंतर मला पण एक शायरी सुचली आहे. येऊ दे. मी जरा पेश करतो. अरे चिमण्या ए थांब रे. तुम्ही बसू शकता. मैंने ली अंगड़ाई, तू है मेरा जान. नाही तू है चुना और ये है तेरा फुलकन पान. वाजव रे वाजव. टाळा वाजव रे टाळा वाजव. मस्त. पहिला आता क्विज कॉम्पिटिशन संपलेलं आहे. पहिला क्विज कॉम्पिटिशनचा पहिला प्रश्न संपलेला आहे. तर आता आपण दुसरा गेम आहे. काय कोणतरी कपल मी बोलवणार, तरी ह्या टेबला बसून त्या वॉलला हात लावून परत यायचा. पण असंच जायचं नाही. त्यांच्या पायाला मी ओढणी बांधणार, त्यांचे पाय बांधणार आणि तसं तुम्ही धावत जायचं. तर मला सांगा कोण कपल तयार आहे? आम्ही कपल. आम्ही अरे मागे काय या ना, पुढे या ना. नाही. या पुढे या. मला तर नाही तू जमत. घे रे, ये रे. ए चिमण्या घेऊन ये. मला नाही घेऊन ये. जमणार. ये
मला नाहीच जमणार जगताप. आ जाओ बरखोरदार. ह्यांना बांधते लीड आहेत मी त्यांना बघतो. एक्सक्यूज मी, आम्ही दोघं कपल म्हणून भाग घेऊ का? जेनेटिक डिसऑर्डर, मुंह से गोबर निकालना बंद कर. ऐका ना. कहाँ नींबू नहीं जाता वहाँ मैं नारियल घुसा देता हूँ. हे नका करू. ए चला रेडी का सगळे? चला रेडी का तू? ये चल ये. ए तुम्ही रेडी का? रेडी. ए तुम्ही रेडी ना? हा चला. I am always. 1 2 3 स्टार्ट. म्युझिक. काय करते तिकडे जाय. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हा हा हा. भारी वाटतं. हा, हा, हा. ते तिकडे पोचतायत. अरे हे इथे थांबलेत. हे तू ते पोचतायत तिकडे. ऑक्टोपसी. जगताप. काय काय काय? जगताप टीमला अलर्ट करा. का? जायंट ऑक्टोपस आणि बॉबी क्रॅब कुठे आहेत? अहो ते बघा. ओ माय गॉड. हे हँड्स अप. हाताने कराल हँडसअप. ए बॉबी क्रॅब. ए जायंट ऑक्टोपस. ऑक्टोपसी. काय करते? लपा लपा. जगताप मला कव्हर कर. ऑक्टोपसी. मुंह. जैन. जगताप. जगताप पळा लवकर. बंदूक काढा आणि पळा लवकर. साहेब, जगताप पळा लवकर. साहेब इकडे बघा ना, मी चुकून रिमोट आणलं. लावा चॅनल आणि आता बघा विनोदाचं बोनस. सॉरी 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 साहेब. ते महत्वाचा गुन्हेगार होते माहिती तुझ्या दोघांमुळे पळून गेले ते. आई गं, जानू हात. आई गं. जैन सर. सर नाही तो बॉबी क्रॅब आणि ते जायंट ऑक्टोपस दोघेही पळून गेले सर. सॉरी सर पण एक दुःखद बातमी आहे सर. मी त्या बॉबी क्रॅबला गोळी झाडताना जगताप मध्ये आले आणि त्यांना गोळी लागली आहे सर. सर जवळजवळ वारलेत ते. नाही सर. हो सर मी कळवतो सर कळवतो. नाही सॉरी सर. सगळा प्लॅन ह्यांचा होता साहेब, माझं काही नव्हतं याच्यामध्ये. सर सॉरी जरा अर्धवट माहिती दिली. आता पूर्ण माहिती मिळाली सर. गोळी लागून दोघांचा मृत्यू झालाय सर. सुरकी पण होती इथे. हो वहिनी. दोघांनाही- काय नाही केलं. मी काय नाही केलं. वा वा मस्त प्लॅन होता आणि मस्तपणे एक्झिक्यूट झाला. बघूया हा सरसी काय म्हणतात. प्रसादा. श्याम्या, तुझ्याबद्दल एक तक्रार आहे माझी. मला असं वाटतं की कलाकारांनी, कुठल्याही कलाकारांनी एखादं कॅरेक्टर सगळ्यांसाठी करायला हवं. तू हे कॅरेक्टर फक्त सईसाठी करतो. असं मला राहून राहून वाटतं. तसं नको करूस. आम्हाला पण तेवढाच आनंद होतो. फारच गोड तक्रार आहे. नाही मस्त. तू हे फारच जास्त मन लावून हे कॅरेक्टर करतोस आणि फार मजा येते बघताना. बने गोळी फुग्यासारखी फेकणारा गँगस्टर मी पहिल्यांदा बोललो, त्यामुळे मजा आली जास्त. ओ हो, व्हॉट अन ॲटिट्यूड मॅन. जायंट ऑक्टोपस. ही नावं पण इंटरेस्टिंग होती. जायंट ऑक्टोपस आणि बॉबी क्रॅब. मस्त मजा आली. धमाल परफॉर्मन्स. येस साई. धुमाकूळ परफॉर्मन्स होता. बने विशेष दिसतोयस, विशेष. आणि मला माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही दोघांनी या गेटअपमध्ये पुन्हा प्लीज या. आम्हाला काहीतरी याच्यापेक्षा जास्त सहभाग तुमचा पाहायचा आहे. श्याम दादा, पशाजी म्हणाले तसं मला हे तुमचं कॅरेक्टर अत्यंतिक आवडतं आणि तुम्ही ते फार सुंदर सादर करता. खूप मजा आली. विराज मस्त. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त. मँडी छोटासा पार्ट होता पण तोही मन लावून केलास. दिल खेचक. मजा आली. मंडळी, दिवाळीत फराळ स्पर्धेच्या निमित्तानं आमने सामने आलेले आहेत नवरा बायको. चला बघूया आता त्यांच्यात काय खडाजंगी होते ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. रेडी आहे काय? नमस्कार नमस्कार
नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे एकच वादा ओरा दादा, अर्थात ओंकार राऊत. तर तुम्हाला माहिती आहे मी एक ऍक्टर आहे. मी नाटकात प्रयत्न केले, फिल्म मध्ये केले, सिरियल मध्ये केले, पण कोणीच मला घेतलं नाही. कारण सगळीकडे ग्रुपिझम आहे मित्रांनो. जो कोण आपल्या ग्रुप मधल्यांनाच घेतो, म्हणून मी माझं युट्यूब चॅनल काढलं. मीच माझा ग्रुप, मीच मला घेतो. तर तुम्हाला माहितीच आहे ओरा फाउंडेशन हे स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गोष्टी करत असतं, स्पर्धा भरवत असतं, आणि स्त्रिया त्या स्पर्धांना समुद्रासारखा पाठिंबा देतात. वाव! आणि आता वेळ झालेली आहे गेल्या एपिसोडचे विजेता ठरवण्याची. आणि ते मी कुठे आहेस तू? कुठे आहेस? कळलं तुला फिल्म आणि सिरियल मध्ये काय घेत नाहीत ते? अरे फ्रेम कुठे आहे मला सांग. असं येऊ काय? असं ए जाऊ उधर, जाऊ उधर. ए यहाँ पे जाओ, यहाँ पे बस एक्शन. ओके. तर आता वेळ झालेली आहे मागच्या एपिसोडच्या स्पर्धेच्या विजेता डिक्लेअर करण्यासाठी. तर मागच्या आठवड्यातली पहिली स्पर्धा होती स्ट्रॉ पासून बदकं बनवणं. तर स्ट्रॉ पासून बदकं बनवण्याच्या स्पर्धेत प्राजक्ता माळी हिला मिळालाय स्ट्रॉ पासून सर्वोत्कृष्ट मोर बनवण्याचं पारितोषिक. टाळ्या. इथे इथे. आणि दुसरी स्पर्धा होती कडधान्यांपासून साबर बोंड बनवणं. आणि ह्याचं पारितोषिक मिळालंय अर्थात गेस करायची गरज नाही, आपल्या सगळ्यांची लाडकी, माझी खास फेवरेट सईता मणकर. इथे. तर सईता मणकर यांना विनंती आहे, ज्या कडधान्य ते घेऊन गेलेले आहेत ते परत आणून द्यावे प्लीज. तर आता आपण वळूया आजच्या स्पर्धेकडे. आजची स्पर्धा आहे दिवाळी निमित्त खमंग माझी चकली ही स्पर्धा. 50 स्त्रियांनी यात पार्टिसिपेट केलं होतं. 4 फायनलिस्ट आज आपल्या समोर आहेत. पहिल्या आहेत मृणाल मराठे, दुसरे आहेत रसिकाजी वेंगुर्लेकर, रोशनीजी सरपोतदार आणि वनिताजी खरात. या स्पर्धेच्या या स्पर्धेच्या विनर्सना मिळणार आहे, पहिल्या विनरला मिळणार आहे MSJ व्हेजिटेबल कटर. आणि मी जसं थँक्यू गर्ल्स, थँक्यू. जसं मी सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं की जज म्हणून सेलिब्रिटी गेस्ट येणार आहे. कोण बरं असतील सेलिब्रिटी गेस्ट? गेस करा. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे नाही, समीर चौगुले नाही. परत महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे एवढं दत्तू मोरेंना एवढं दत्तू मोरेंना नाहीये. दत्तू मोरे प्लीज थांबा, मला घेऊ द्या. अरे बापरे. नको पॉज देऊ ना. सॉरी नाही पॉज घेत नाही. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे नडग्या आणि फेम, चोर बॉडी स्पेशलिस्ट, देशी हॉटनेस, रोमांस कास पटार, साताऱ्याचा विनोदी तारा, पश्चिम महाराष्ट्राची शान रोहित माने. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मी तुमचं सगळं बघते. कसं बोलते तुम्ही? एकदा चोर बॉडी दाखवा ना. अरे तुम्ही म्हणजे लंगोट घालून या नाही. अरे काय बोलताय तुम्ही? हो आरती फक्त डायलॉग असते, बाकी काय नसते. नाही, मला खूप आवडेल. एक फोटो काढू का प्लीज? एक मिनिट. आतापासूनच जज ना मस्का मारणं नाही, ओळख करून देणार आहे. त्याच्या आधी मी तुमचं स्वागत करतो. स्वागत घे. सर तुमचं स्वागत. थँक्यू. सर या मृणाल मराठे आहेत पहिल्या. हे स्पर्धक आहेत. या दुसऱ्या रसिकाजी वेंगुर्लेकर आहेत. नमस्कार, मी रोशनी सरपोतदार. नमस्कार. आणि चौथ्या कुठे गेलं. चकली खाली दबल्या गेल्या की का? किती घेईन. चल सोड, जाऊ दे. कुठे? हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो ताई बाहेर या. रोहित माने आले आहेत. अरे बापरे. ताई काय गं? ताई. हा रोहितजी
काय रे देवा काय तू इकडं तू कशी काय इकडं तुम्हाला सांगितलं ना मी कुठेतरी जाणार आहे. तुला पण सांगितलं होतं ना मी मला सुपारी आली 50,000ची सुपारी आली मला जायला लागेल घरी सोफा गरम करण्यापेक्षा जातो मी म्हणलं होतं का नाही सकाळी तुला तुम्ही पोहत सगळं जे म्हटलं ते हे होतं काय तू आंघोळ करता करता आतनं कोकलच दिसती इकडे येणार आहे सांगत होतीस तू एक्सक्यूज मी सर तुम्ही ओळखता का एकमेकांना ओळखतो का विचारताय यांच्या घरात या अंघोळ करतात म्हणजे यांचं काहीतरी आहे बसा. काहीतरी आहे म्हणजे हायच माझं बायको आहे माझी ती बायको एक मिनिट हे वूल्सच्या बावेच आहे. काय काय वूल इज वूल. ऐका, तुम्ही नातेवाईक चालणार नाही सांगितलं होतं मग वूल इज वूल. ऐका ना नियम म्हणा ना नियम या अक्षराशी आपलं भांडण आहे तो कशाला वापरायचा आहे सगळीकडे मला कळत नाही तुम्ही माझ्या चुका काढताय Sorry. पण इथे हा प्रॉब्लेम आहे ना. मला मान्य वूल इज वूल. यांचं चुकीचं आहे मग. बरोबर आहे बरोबर नाही ताई नाही चुकीचं आहे मग स्पर्धेत भाग घेऊन काही फायदाच नाहीये ना आणि ते तर त्यांना जिंकवतील ना बरोबर आहे मला नाही आम्ही ना फक्त घरामध्ये नवरा बायको असतो बाहेर आमचं असं काही नवरा बायकोचं नातं नाही. काय बोलताय तुम्ही तुम्ही घरामध्ये नवरा मग आम्ही काय रस्त्यावर नवरा बायको असतो आमच्या नवऱ्या बरोबर. काय बोलताय त्या हे चुकीचं आहे. नाही, नाही, ऐका की मॅडम मला माहितच नव्हतं ना ती इथे येणार आहे ती अच्छा मला माहितच नव्हतं काय त्यामुळे काही विषयच येत नाही ना ते नवरा आहेत तर ते तुम्हाला जिंकवू शकतात नाही जिंकवणार. ऍक्च्युली त्यांना तर आवडतच नाही मी बनवलेलं जेवण त्यांना आवडत ते 17 वेळा त्याच्यामध्ये खुसफुट काढत असतात. काय केस आलाय मीठच कमी पडले ते खरं तर मला मुद्दा म्हणून हरवतीलच असं मला वाटतं. नाही नाही तसं होणार नाहीये अरे कुठेस इथे ये ना यार चल बाबा चल आपली स्पर्धा निपक्षपातीपणे पार पडणार आहे मी लिहून देतो तुम्हाला होऊ काय शकत नाही. काय पाती म्हणताय तुम्ही. निपक्षपाती होऊ शकत नाही ते बायको आहे म्हणल्यावर ते बरोबर बायकोला जिंकवणार. नाही ना, नाही ऐका, तसं. हे ऐका, चुकीचं आहे. तसं- Rule is ऐका. rule. मॅडम तसं नाही होणार ना मला खरं तर माहित नव्हतं ती इथे येणार आहे ते आणि मला काय चकल्याच खायचे ते ना चकल्याच खायचे आणि सांगायचं मी बरोबर निकाल लावणार तिला जिंकवणार असं नाही जी चकली वारी असणार नाही तिलाच मी जिंकवणार नाही, काय पण- विषय नाही आपण काय त्याचं पार्शलिटी ब्रिशलिटी करणारा माणूसच नाही आपण Rule is rule. मला चालणार यांना बाद करा. असं कसं बात करा स्पर्धेतून बात करा. मी पैसे भरलेत मला नाही बात करायचं. मग जज बदला. अहो मला कशाला बदला बदला मला का बदलू वेगळा तुम्ही? सेलिब्रिटी अरे बोलवा. नका, ऐका सर, असं नका. चालेल, सेलिब्रिटी कसं बोला? बोला. अरे नका सेलिब्रिटी नका बदलू तुम्ही तरी solution. सेलिब्रिटी ऐका मी समजावतो तिला मी बोल इकडे ऐक की 50,000 रुपये कळतात का तुला 50,000 एक हाती बघितलं तर काय आयुष्यात कवा काय मिळणार आहे तुला इथं ती कटर का फटर काहीतरी मिळणार आहे ना व्हेजिटेबल कटर मिळणार 50 कटर घेऊन देईन तुला मी 50 कटर घेऊन देईन चल घरी चल म्हणजे आयुष्यभर मी फक्त तुमच्या पैशांवर जगायचं असं म्हणायचंय तुम्हाला. मी माझ्या हिमतीवर जगणार आहे. मी चकला बनवलाय मी त्या चकल्यांवरती जिंकेन आणि व्हेजिटेबल कटर. अरे काय तुझ्या मोठ्या चकल्यांचं कौतुक सांगतेस का तुझी चकली खायला गेलो तर का दात मोडतोय पण चकली मोडत नाही तुझी सगळं समोर हा? घोडबंदरचं खड्ड मोजवायला का तुझ्या चकल्या हातारल्या पाहिजे सगळीकडे 10 वर्षाच्या घोडबंदरच्या रस्त्याला काय होणार नाही झाप झाप गाड्या जातील काय सांगते तुझ्या चकल्यांचं कौतुक ग हा अरे तुझी चकली खावीशी वाटत नाही म्हणलं त्याची चटणी करूया मिक्सर मध्ये लावलं तर का मिक्सरचं पात तुटलं चकलीनं हू का चू केलं नाही तुझ्या बेने तुम्ही असं बोलता ना आता मी मग जिंकणारच माझ्या चकलीच्या नाही जोरावर. जिंकणार कोणी ऐक माझं तू चल. लहानपणापासून माझ्या 50 पदार्थांचं कोणी कौतुक केलेलं नाही. मी आता ह्यांच्या युट्यूब चॅनल वरती मी आता टाकणार ही स्पर्धा आणि मी जिंकणार मी स्टार होणार सेलिब्रिटी होणार. अगं 50,000 मिळणार आहे तर मला नको ना असं करू तू काय सेलिब्रिटी व्हायचं सांगतीये तुमच्या 50,000 लावा आग तुम्ही. अगं तू असं ह्यांच्या जीवा तू सेलिब्रिटी होणार आहे हा. 73 सबस्क्रायबर आहेत ह्यांच्या युट्यूब चॅनलचं असू दे मग त्याच्या आईला मोबाईल EMI वर घेतलाय नाही तर आत्ताच फोडून टाकला असता अशा कमेंट आहेत ह्यांच्या व्हिडिओच्या खाली हा आणि ह्यांच्या जीवा तू सेलिब्रिटी होणार आहेस जळताना अगं नाही माझ्यावर जळताना ऐक लोक ना. माझे फोटो काढायला येतील म्हणून जळताना माझ्यावर. वहिनी, ऐक इथे ना ना माझं, वेळ ऐक ना आहे माझं. आमचा. तुम्ही ह्यांना सांगा मग तुम्ही ह्यांना सांगा नाही तुम्ही एकटं काय ऐका ते सर. यांना जज बनला नाही तर ऐक, यांना ऐक. बाद कवा. अरे ऐका नाही ना. नाही याला काहीच अर्थ नाहीये रोहितजी मी तुमची आहे फॅन मला तुम्ही आवडता ऍक्टर म्हणून त्यामुळे जज हेच पाहिजेत माझी चकली रोहितजीच खाणार ए सटवे तुझी चकली खाणार होय रोहितजी. हो आयुष्यभर माझ्या शंकरपाळ्या खाऊन स्टार झाला यो माणूस तुझी चकली खाणार होय. ओला दादा ओला नाही ओरा हा ओरा दादा तुम्ही काय म्हटलं होतं आम्हाला स्पेशल सेलिब्रिटी आणणार हे असलं सेलिब्रिटी आणलंय होय तुम्ही. ए स्पेशलच आहे मी स्पेशल आहे की नाही हो मी आहे
स्पेशल मी स्पेशल आहे आणि मग हाय आम्हाला special हेच मी ते- सेलिब्रिटी पाहिजे. मग नाही ताई हे कसलं स्पेशल ह्यांना मी रोज बघते घरी असे छोट्या छोट्या चड्ड्यांवरती फिरत असतात हे ताई तुम्ही रोज बघता आम्ही कधीच नाही बघितलं ना. म्हणजे हे तुम्ही आम्हाला नका सांगू, आम्हाला त्यांना सेलिब्रिटी म्हणूनच बघू दे ना. अहो नाही ताई हे सेलिब्रिटी नाहीत मी बघते ह्यांना रोज ऐक 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 घरामध्ये. ऐक ना ऐक ना सारखं कशाला कोपऱ्यात आणताय घाणं वाटतंय ती चड्ड्या बिड्ड्या कशाला सांगते एवढे एवढे मला आता सांग चिडकायचं. माझ्या 100 पेंटीला 2 भोका पडल्या ती सांगती पण आता काय तुला कळतंय का तुझ्या काय नको ना असं करू यार वने सुपारी किती दिवसांना मिळाली मला सुपारी ग इतर वेळी बोंबलत असतीस ना सुपाऱ्या मिळत नाही त्या सुपाऱ्या मिळत नाही त्या दत्तू मोरेला सुपारी मिळते पण तुम्हाला कशी सुपारी मिळत नाही आता मिळाली ना करू दे ना मला तो विराज जगताप नाही म्हणलाय म्हणून मला सुपारी मिळालेली आहे, लक्षात ठेव लाज वाटली पाहिजे तुम्हाला 1.5 लाख रुपये घेतो विराज जगताप ह्यासनी परवडलं नाही ह्यांनी म्हणलं तू बाबा तुझा घरीच राहा अभिमानानं घरी बसलाय तो लाचारी करा इकडे आला नाही पण मी आलोय मला 50,000 रुपये मिळते ते करू दे ना 50,000 तुम्ही मला शब्दांमध्ये अडकू नका मी आधीच सांगते तुम्हाला नको ना असं. मला व्हेजिटेबल कटर माझ्या हिमतीवर निघायचंय पण मला सेलिब्रिटी म्हणून मला सुपारी मिळाली ना मिळू दे ना ग इथंच यायचं होतं तुम्हाला मग मला हिथच मिळते ना सुपारी त्या साताऱ्यात पण मला कोणी विचारत नाही म्हणते तिच्या यायला ही काय साताऱ्याची भाषा बोलते आम्ही बी बोलतो ह्याला काय बोलवायचे तेव्हा साताऱ्यात एक तर माझा विषय कट झालाय म्हणलं तिकडं वर त्या खानदेशात जाऊ तिकडं तर ते श्यामदादाची मोनोपोलीस आहे तिकडं तर कोकणात जायचं म्हणलं तर कोकणातले आमच्या शो मध्ये 7-8 जण आहेत ती त्यांच्यातच भांडणं लागलेली आहे की तू जाऊ का मी जाऊ काय करायचं एक माणूस जाऊ का आमच्यातला आहे तो तर ह्या देशात फिरतच नाही डायरेक्ट परदेशात सुपाऱ्या करत फिरतो या कोण 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 ए समीर चौगुले आमचा दादा समीर दादा Continue. पण मला करायचे सुपारी नाही तुम्ही मला ओला दादा ह्यांना बदला ओरा ओरा हा, ओरा दादा ओंकार राऊत, हा. मला काय ते सेलिब्रिटी चेंज पाहिजे नाही नाही नाही, आम्हाला हेच सेलिब्रिटी पाहिजे. मी आहे काय काय यासाठी वे काय चिकटतीस आवडला होय तुला आवडला काय नाही. नवरा म्हणून ठेवून घे आ? नवरा म्हणून ठेवून काही घे. का बोलताय दादा त्या? मी यांना एलिमिनेट केलं यांना डिवोर्स दिला तुम्ही यांना एलिमिनेट करा आणि हे व्हेजिटेबल कटर माझं मी चालले विकेट कुठे जात आहे बाहेर या बाहेर या ताई. ओ दादा तुम्ही सर तुम्ही बायको काय करताय त्या माझ्या भिंतीवर असं नका काय करताय त्या असं नको असं सर प्लीज सर आय एम सॉरी हे जर आत्ताच्या आत्ता इथे थांबलं नाही ना तर आम्ही तुमचा चॅनल बॅन करू ओळा दादा आज काढते घ्या, Ban करू. आज काढते. ओळा दादा बॅम 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 थांबा ना ओळा दादा बॅम 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 ओळा दादा बॅम बॅम ओ वोशनी ताई तुम्ही चिवावू नका मला चिडवत नाही अहो बॅनला बॅम बॅम जर तुम्ही म्हणत असाल तर कसं चालेल मला सांगा बरं माझ्या मला- चुका मला- काय? बॅन, नाही नाही बॅन नाही बॅन नाही अहो थांबा ना सर प्लीज ओरा दादा खरंच आम्ही तुमचं चॅनल बॅन करू. ना एक मी बोलतोय ना साहेबांशी बोलतोय मी सेलिब्रिटी सरांशी बोलतोय बोला सर माझं चॅनल ना बॅन व्हायची वेळ आली आहे जे काय फॉलोअर सबस्क्रायबर आहेत ते राहू दे ना समजवा ना तुमच्या बायकोला प्लीज मी बोल प्लीज प्लीज शटअप मी बोलतो. शटअप स्टे लॉंग अतर. स्टे लॉंग अतर. नाही नाही तुम्ही पहिलं जज्ज चेंज करा तुम्ही जज्ज चेंज करा पहिलं मराठीत इंग्लिश बोलतीयस थांब जरा तुम्ही पहिलं जज्ज चेंज करा नाहीतर मग नको करू असं तू स्टे लॉंग शटअप स्टे लॉंग Long. जज्ज चेंज 50,000 मला जर हे नाही दिलं ना मी उपोषणाला बसले मी उपोषणाला बसणार अगं लाज वाटेल असं काहीतरी बोल ना हा म्हशीगत चरत असतीस दिवसभर तिथं काय तू उपोषण तुला होणार आहे का तुझ्या करीन मी 1.5 तासाच्या गॅपनं उपोषण करीन पण मला हे जज्ज चेंज करा मी जज्ज चेंज करा पहिलं होतोय हो, खूप मी थांबा सर आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी हॅलो 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 हा सर तुम्ही एक जज म्हणून येऊ शकता का हो येईन ना चालेल मला किती वेळात याल सर हे काय विंगेत आलो लगेच थँक्यू 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 तर स्वागत करूया भांडूपचे शशी कपूर भुंगा फेम व्लॉगर दोस्त बने दिन बने निखिल बने इथे या इथे पुढे या पुढे या ना पुढे तरी येऊ द्या पुढे तरी येऊ द्या सगळं ब्लॉक होईल पुढे येऊ द्या. हॅलो निखिल बने मी तुमचीच आहे फॅन मला तुम्ही खूप आवडता ऍक्टर म्हणून माझा विश्वासच बसेल मी तुमचं सगळं बघते माझ्याबरोबर एक सेल्फी काढाल प्लीज आपण तुम्ही तर करता ना भू मी माझ्या डॉगीला असं करून दाखवते भू अरे बेने
आता माझ्या माग माग लाळ गळत होतीस ग हा लगेच बदलला वय 15 मिनिटं खोटारडी बाय यायला का हे कुठं आणली हिला अरे सावत्या दादा तू काय करतोस इथे पाय पडतो चल तिकडे चल खोटं करू नकोस खोटं करू नको तिकडे चल दादा तिकडे चल मला माहित मी येण्या मी जिथं जिथं सुपारीला जातो माझ्या हॉलच्या बाहेर फिरत असतेस ना तू माझी सुपारी खायची असते ना तुला सर स्पर्धकांच्या नवऱ्यांनी प्लीज बाजूला जावं ए हात लावून ए चल हात लावू नको. चल. हात लावू नको. प्लीज सर प्लीज तुम्ही जागेवर जा प्लीज जागेवर जा रसिका दे सर तुमचं स्वागत करतो थँक्यू सो मच तुम्हाला चकल्या खायच्या थांबा देणार फक्त एक मला एक प्रश्न आहे येस या 4 मध्ये तुमची कोणी बायको नाहीये ना सध्या तरी नाही आहे पण कोणी झालं तर मला आवडेल हो का हो ए बेन्या झेपणार आहे का एक तरी तुला एका एक पैलवान उभा इथं इथं तुझ्या दम असला तर हिचा हात नुसता वर करून दाखव ये बरं बायको आहे माझी हात वर कर ये अरे वहिनी जोक होता नाही ठीक आहे चालतंय सर तर आता आपण स्पर्धेला Yes, sir, सुरुवात yes, करूया आपण हे जज करूया ओके इथून सुरुवात करायची हा इकडनं सुरुवात हो सर चकली जज Yes, yes, कुरकुरीत खमंग सर इथे सर यस थँक्यू देत आहे ना नाही खुसखुशीत ज्ञान तुटतच नाहीये ही चकली मला नाही आवडली ही चकली डिबार आहे ही घरी बनवलेली चकली नाही आहे वेल्डिंग वर्कशॉप मध्ये बनवलेली चकली ही डिबार आहे वहिनी एक काम करा तुमच्या घरी खिडकी आहे ना त्या ग्रिलच्या बरोबर मधोमध लावा छान डिझाईन दिसेल कमाल आहे नाही ते एक काम करा हे ना अशी इथे बोटात घ्या आणि फिरून बघ कट बसतो का बघा इथे मला ही आवडलेली नाही ही डिबार आहे ठेवून तर बघा मग आवडेल तुम्हाला नाही ताई प्लीज ताई प्लीज सर तुम्ही निकाल फक्त सांगा पहिले येस निकाल डोक्यात आहे येस सर सॉरी ताई लहानपणापासून कोणी नाही खाल्ले का ना पण थांबा आता निकाल ठरलेला आहे तर मला सांगावं तर लागेल येस येस तर निकाल आहे 3रा नंबर आला आहे कुरकुरीत वा मृणाल मराठी यांचा सर दुसरा कोणाचा आहे 2रा नंबर आहे खुसखुशीत ओहो मस्ती संपवता. कोशी सरपंच, म्हणजे पहिला नंबर खमंग रसिका वेंगुर्लेकर आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया Thank you. प्लीज तुम्ही तरी खा ना. ओके 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 सोडा माझं. तुला सांगितलं होतं मी आयुष्यात तुझा आणि स्वयंपाकाचा लांब पर्यंत काय संबंध नाही आहे मला पाहिजे होतं. तू कशाला असल्या स्पर्धा करती कुस्ती खेळायला जा ना तुला बघूनच जिकावतेली गप्प बस तू. गप्प बसा काय गप्प बसा 50,000 रुपये मिळणार होतं यार वाण्या किती दिवसानं सुपारी आली होती मला कटर पाहिजे होतं. कटर काय घेऊन बसली तुला दिवाळीला पैठणी घेणार होतो मी आता काय घेणार मग सुतळी बॉम्ब घेणार आता आणि पिटवून तुझ्या तोंडात टाकणार बेने चल घरी तुला जाऊ चल घरी चल घरी चल घरी चल घरी क्या बात है अतिशय खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत परफॉर्मन्स खूप मजा आली मग आज रसिक काय म्हणतात प्रसाद खतरनाक बहारदार फारच मजा आली प्रचंड एनर्जी होती राऊत तुझं विशेष कौतुक कारण तुझ्या नावानी हे स्किट सादर झालं ओरा दादा क्या बात आहे आणि तू म्हणजे त्या तुझ्या कष्टांचं चीज आहे हे एका टप्प्यावर तू पोचलायस हास्य जत्रेच्या आणि तुझ्या खांद्यावर तू एक अख्खं स्किट नेऊ शकतोस इतका कॉन्फिडन्स गोस्वामीला आलाय त्याशिवाय हे होऊ शकत नाही तुझ्यासाठी एकदा स्पेशल टाळ्या थँक्यू सर बहारदार केलं सुरुवातीला जे काही केलंस ते आणि नंतर सुद्धा वनिता मस्त धमाल धुमाकूळ ईशा मस्त कॅरेक्टर होतं आणि मस्त पकडलं होतंस रसिका मी तुझा आहेच फॅन तुला माहिती मजा आली इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं सावत्या कडक कडक बहारदार एंट्री होती आणि त्याच्यानंतर जो ग्राफ खाली गेला तो त्या बायकोमुळे तो इतका विलक्षण रंगवला असतो की मजा आली आणि बनेचा पण स्पेशल अपीअरन्स फार छान होता त्याच्यासाठी पण एकदा टाळ्या मजा आली खूप
आणि उत्तरोत्तर मला असं मी आजपर्यंत खूप लोकांबरोबर काम केलं. मला हे माहिती आहे की लोक झोकून काम करतात. हा सिनेमॅटोग्राफर झोपून काम करतो. खूप आवडलं. सई. जोरदार परफॉर्मन्स होता. मजा आली. खूप वेगळं काहीतरी पाहायला मिळालं. ईशा, तू आज भारती मावशीसारखी दिसतेस. मला भारती मावशीचा खूप भास होतोय आणि छान कॅरेक्टर पकडलंस. वने मस्त, फारच. ज्या पद्धतीनं ते कटर घेऊन गेलीस फार गोड. म्हणजे एका कटरमध्ये एका गृहिणीचा जीव अडकणं म्हणजे काय असतं हे सगळ्या स्त्रियांना रिलेट होऊ शकतं. 50,000पेक्षा ते कटर त्यांना प्रिय असूच शकतं. आणि हा खूप छान खरं मुद्दा आहे आणि तो इथे हायलाईट झाला. देशी हॉटनेस व्हेरी नाईस. फारच आवडलं. रसिका, मला असं वाटतं की एक सोसायटीतला खूप मोठा गट तू रिप्रेझेंट केला. खूप स्त्रिया अशा आजूबाजूला आपण पाहिलेल्या आहेत. आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन अगदी हुबेहूब केलंस. सगळ्यात महत्वाचं, प्लीज चकल्या पाठवा इकडे. मंडळी, सरपंचांना मिळाली आहे आपल्या गावातील समस्या मांडण्याची संधी. चला बघूया त्यासाठी ते काय काय तयारी करतायत तेच पाहण्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या समस्त इरसाल गावकऱ्यांना. घरात चाललेल्या असत्या. बारक्यात ताप इलो ना म्हणून यावर्षी थोडंच फराळ केलंय. बरं आले सांगितलं. बारक्याच्या तव्यावरती फराळची हे केला का? बारक्याने हे केलंय, बारक्याने हे केलंय, बारक्याला ताप आलाय, बारक्याला ताप आलाय म्हणून कमी फराळ केलाय. किती गोंधळ. कमी करा जरा. तुम्ही पण कमी करा. मास्तरांनो, काय नाही तुमका आमच्या घरचो फराळ मिळालो की नाही? नाही बारक्याच्या पप्पांका सवय आहे ना, वाटेत बाटली उघडतात की फराळाचं चकनो करतात म्हणून आपला विचारला. छान. बारक्या मास्तर पण तापल्यो. गोंधळ नका. सणासुदीचे दिवस आहेत, किती गोंधळ करताय. तुम्ही पण तो जरा नीट करा. सणासुदी ए. दिवशी वाकडं का करता? तर बर, हा, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सरांनो, तुम्हाला पण मला पण शुभेच्छा. शुभेच्छा. बरोबराटी जाओ. शुभेच्छा. बरोबराटी जाओ. शुभेच्छा तुम्हाला. हॅपी बर्थडे. तर या गावचा सरपंच म्हणजे प्रथम नागरिक म्हणून प्रथम तुम्हाला दिवाळीचे मेनी मेनी हॅपी. हॅपी. काय करायचं या माणसाचं मला कधी कधी कळतच नाही. यांच्या वाट्याचं ऑक्सिजन 3 दिवस बंद केलं पाहिजे. खरंय खरंय. कसे? मेनी मेनी हॅपी म्हणाले आणि प्रथम शुभेच्छा देत म्हणाले शेवटी. अरे असं नसतं सरपंच, सगळ्यात शेवटी देताय तुम्ही शुभेच्छा. मी कोण ऐकत नव्हतं. मी शांत राहा जरा, शांत राहा. कुणीच ऐकणार नाहीये. ज्याच्यासाठी जमलोय ते सुरू करूया का? महत्वाची चर्चा आहे आज. काय झालेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या गावच्या सरपंचांना फराळाचं आमंत्रण दिलेलं आहे. आता रे नाही, चांगली बाब आहे, चांगली बाब आहे. हा. पण ही खरं तर औपचारिक पण तशीच अनौपचारिक भेट आहे. त्यांनी कशासाठी बोलवलं आहे? फराळ खायला बोलवलंय का? तर नाही. मग खरं तर त्यांना हे जाणून घ्यायचं आहे की अनेक गावांमध्ये काय समस्या आहेत. अच्छा. इथे तिथल्या सरपंचांनी ज्या काही योजना राबवल्या आहेत त्या व्यवस्थित सुरू आहेत का, किंवा आणखीन काही नवीन योजना आपल्याला गावात आणण्याची आवश्यकता आहे का, त्यासाठी त्यांना एक भेटीगाठी करायच्या आहेत म्हणून त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. तर मी सरपंचांना काय म्हणालो की आपण आधी सगळ्या ग्रामस्थांना इथे बोलावू आणि त्यांना विचारू की गावात काही समस्या आहेत का, तुमच्या मनात काही समस्या आहेत का, तर त्या आम्हाला इथेच सांगा, म्हणजे त्यांच्या समोर त्या मांडता येतील. तेवढं आहे. पण मास्तरांनो, मी काय म्हणतो, हं. गावच्या समस्या मांडायला गावच्या समस्येलाच पाठवायचं हे तुम्हाला पटतंय का आधी? मास्तरांनो, या वसाड्यात चिकूला 5 मिनिटं माझ्याकडे द्या. कशाला? सगळ्या बिया ह्याच्या बाहेर काढून टाकतो. नाही नाही बिया बाहेर काढल्या ना तर माझं नावात सरपंच नाही ठेवणार. तुमचं नाव सरपंच नाही, पदवी सरपंच आहे. नाही, ऐका, प्रत्येक गोष्ट हिंसेनेच करायला हवी का? नाही की नाही? लोकशाही आहे की नाही आपल्याकडे? मग विचारांनीच उत्तर द्या. हा, तर मी काय म्हणत होतो, हा, तर तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. तर कोणाच्या काही समस्या असतील तर त्याच्याबद्दल आपण आज बोलण्याबद्दल भेटलेलो आहोत.
हा म्हणजे ऍक्च्युली काय समस्या मी मांडायला जातोय हो, पण सगळे हे भलतच बोलतात, त्याला मी तरी काय करू? काय भलतेच बोलतायत बरोबर बोलतोय हा. मला असं वाटतं हे बघा हे आपले सरपंच आहेत ना महत्वाचा म्हणा किंवा काही समस्या मांडणारच नाही मला सांगतो 6 मतांनी घात केला म्हणून नाहीतर सडेतोड उत्तर देणारा सरपंच ह्या गावाला कधीच मिळाला असता. म्हणजे कोण? मी स्वतः. कंचातलं बोलतात हे जल्लतवाण तुमचं वासड्यानो. काय गावातली सगळी मला माहिती आहे, गावातली सगळी मला माहिती आहे. काय हवं गावाला काय नको ते सगळं मला माहिती आहे. उगाच नाही मी सरपंच झालेलो आहे. नाही मास्तर हे बरोबर बोलतायत. हा, सांग त्यांना. हे उगाच सरपंच नाही झाले, हा. ते सरपंच झाल्यावर आपल्याला कळलं ते उगाचच झाले. त्याच्यामुळे बरोबर बोलतात. काय मारू त्याला सांगा पहिला. थांब रे बने. तुम्ही किती नकार दिला, किती नकार घंटा वाजवली, किती म्हटलात की सरपंचांना नाही पाठवायचं जिल्हाधिकाऱ्यांकडे, त्यांना का बरं पाठवायचं, तरीही तेच जाणार. कारण आपण त्यांना निवडून दिलेलं आहे लोकशाहीच्या मार्गाने. कळलं? हा एक प्रोटोकॉल आहे, तेच जाणार. ना मास्तरांनो पम्या अशी भुवई वर केली म्हणजे महत्वाचंच बोलणार आहे असं नसतं. नीट व्यवस्थित विचार. नाही what I think मास्तरांनो की या टेल मी व्हॉट यू एक्झॅक्टली थिंक सो दॅट आय कॅन अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन. टेल मी. पुढचं मराठीत बोलूया मास्तरांनो. शाबास. काय आहे तुम्ही ते प्रोटोकॉलचे वगैरे बोलताय ना तर ते मान्य आहे, चला प्रोटोकॉल वगैरे मान्य आहे, पण ह्यांना त्या अधिकाऱ्यासमोर पाठवणं जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे का बरं? सांगतो मी. गेल्या वेळी मी ह्यांच्यावर त्या मीटिंगला गेलो होतो. तो अधिकारी सगळ्यांशी बोलत होता. तो अधिकारी प्रत्येकाला विचारत होता तुमच्याकडे काय समस्या आहे, तुमच्याकडे काय समस्या आहे, तुमच्याकडे काय समस्या आहे. जेव्हा तो अधिकारी ह्यांच्याकडे आला आणि ह्यांना विचारलं तुमच्या गावात ती पाण्याची जी काय समस्या आहे त्याच्याबद्दल सांगा, तेव्हा हे त्या अधिकाऱ्याला कसे गावले माहिती आहे? क्रीम बिस्किट मधले क्रीम चाटत होते असे. काय इज्जत राहिली सांगा गावाची आपल्या? तिकडे तो अधिकारी ह्यांना चाटऱ्या सरपंच म्हणून ओळखतो. सांगा आता इज्जत घालवली. काय तर काय हा माणूसच काय काय क्रीम मला आवडते ना. क्रीम आवडते म्हणून काय चाटत बसाल? हा? अहो 2 वर्षापूर्वीचा वेगळा घोळ घातला होता यांनी, माहितीये काय? काय? मग त्या मीटिंगचे ठसे त्यांच्या मांडीवर आहेत. कसले? हा? अहो सगळे जण बघताय त्यांच्याकडे, गरमागरम अनारसे खिशात ठेवला नाही. हा? जी काय खसखस चिकटले मांडीला 8 दिवस काढवते सुरीनं. हा? मांडी काढलेली असती या माणसानं खुलाया. नाही काही झालं ऍक्च्युली काय आहे की आम्हाला फराळासाठी बोलवलं होतं. माझ्या समोर फराळ ठेवला. अनारस मला जास्त आवडतात. मी अनारस उचलत हात भाजला. अरे काय करतो मग किती टाकला. त्याच्यामुळे ते सगळं असं अहो झालं. ताटात आलेलं सगळं संपवलं पाहिजे असं काय नाही, थोडं बाकी ठेवलं तरी चालतं. माझ्या समोर आले म्हणजे माझंच असणार ना, म्हणून आपलं मी घेतलं ना रे. मी काय नाही झालं, निर्लज्जपणा करता तुम्ही. निर्लज्ज आहात तुम्ही एक नंबरचे. हे काय फालतूगिरी आहे? फालतूगिरी काय? सगळेच मला बोलतात ते काय नाही, मी चाललो. बसा 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 सरपंच बसा. ऐका माझं एक पत्र लिहिलेलं आहे आम्ही, जेव्हा आमच्या सगळ्यांच्या सह्या आहेत त्या तेवढं नेऊन फक्त जिल्हा अधिकाऱ्याला द्या. बाकीच ती काय ती बघून घेतील. कसलं पत्र आहे? काय नाही फार विशेष नाही काय, म्हणजे पत्रात एवढंच लिहिलं आहे आम्ही बाबा आमची घोर चूक झाली, असा सरपंच आम्ही निवडून दिलेला आहे, पुन्हा असं काय होणार नाही, आता एवढ्या वेळेस समजून घ्या, आपलं पुढच्या निवडणुकीला बघू. आणि तुझं वसडे म्हणजे माझीच बदनामी असलेलं पत्र मी नेऊन देतो जिल्हाधिकाऱ्याला. त्याला काय होतं? मला काय होतं म्हणजे काय? काय तुम्ही लाच सोडले आम्ही सोडायला काय प्रॉब्लेम आहे? नाही असं बोलणं योग्य नाहीये चिकू. सरपंच तुमच्या लक्षात येत आहे का सगळेजण तुमच्या कर्तृत्वावर शंका घेत आहेत. हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची. तुमच्यातली चुणूक आत्ता दाखवा. मी एकटा टुणूक दाखवू? भोपळ्यातली म्हातारी हात टुणूक दाखवायला. चुणूक चुणूक. आता ह्याच्यात माझी काय चुणूक आहे? काय चुणूक आहे? काय तुम्ही फालतूगिरी लावली सगळ्यांनी? सरपंच चुणूक म्हणजे स्पार्क, चूक म्हणजे तुम्ही. मास्तर मी थांबा जरा, इथनं चप्पल फेकून मारू काय माणसं? सावत्या नाही. लोकशाहीत आहोत आपण. लोकनियुक्त अधिकारी आहेत ते. हे करून चालणार नाही, कळलं ना? तुमचा द्वेष तुमच्यापर्यंत, कुठल्याही थराला जाऊ नका. आणि सगळ्यात महत्वाचं आपण सगळे प्रश्न अहिंसेच्या मार्गाने सोडवायचे. 80च्या मार्गाने आपण काय जायचंय? काय गरज आहे आपल्याला? अजिबात नाही जायचं. मार मार सावत्या, मार. ते सगळं सोडा सरपंच. मला फक्त इतकं सांगा, जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन तुम्ही समस्या म्हणून काय मांडणार आहात, वर्तमानात आपण काय करणार आहोत, भविष्यात आपल्या काय तरतुदी असणार आहेत, आपण गावच्या भल्यासाठी काय करायचं हे ठरलंय का तुमचं? म्हणजे काय असं काय करताय? मी जाऊन समस्या मांडणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे. सगळ्यात पहिला आमच्या गावामध्ये गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुम्ही ब्युटी पार्लरचं दुकान उघडा. काय? गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ब्युटी पार्लरचं दुकान उघडा. का?
कारण माझ्या मेमणीने ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय, तिला नोकरी पण मिळेल ना, आणि तिकडे जाऊन मी उद्घाटन पण करणार आहे. म्हणजे कसं जाम भारी वाटेल नाही काय? तुम्ही उद्घाटन करावं म्हणून तुम्हाला निवडून नाही दिलेलं आहे. अरे त्याच्यासाठीच मी आलोय ना. नाही, लोकनियुक्त अधिकारी लोकांची कामं करण्यासाठी असतो, प्रचार करण्यासाठी नसतो सरपंच. असं आहे, असं. हा, महत्वाच्या कामांबद्दल विचारा त्यांना. दुसरी माझी कंप्लेंट आहे. काय माझा अपघात झालाय. काय झालंय? त्याची तक्रार मी करणार आहे. अपघात झाला? माझा अपघात झालेला आहे. कधी? काय झालं, एकदा वाचलं? पत्रकार सभेमध्ये मी भाषण करत होतो. हा. भाषण करून झाल्यानंतर मी खाली बसलो. खाली बसल्यानंतर मला कधी टोचलं, काही लागला. बघतो तर पेन्सिल माग, आणि ती पेन्सिल सुद्धा त्याची पुढची टोक तुटली होती. पुढचे 3 दिवस कोणतरी रेगोट्या मारत होते माझ्या लेंगाला, असं मला वाटत होतं. ह्या रेगोट्या कुणी मारल माझ्या लेंगाला, त्याला शोधून काढायला पाहिजे. ही फालतुगिरी कुणी केली, हे कांड कुणी केले, त्याच्यासाठी तुम्ही ते SIT ची स्थापना करा पहिली. सरपंच बरे आहात ना? शिसे पेन्सिल गायब झाली आणि कोणीतरी रेगोट्या मारताय मागून, याच्यासाठी SIT स्थापन करणार आहात? मोक्ष लागलाच पाहिजे याचा. काही गरज नाही याचा सोक्ष लागण्याची. मास्तरांनो मी काय म्हणतो, एखादी चांगली भिंत बघून हा आपटी बाहेर कायमचा फोडून टाकूया काय? शिको. वसाऱ्याला कोपऱ्यात बोलतो घेऊन बघा? मारू काय मी? सरपंच बरोबर बोलतोय तो. पद्धत चुकीची असेल तरी तळमळ योग्य आहे त्याची. सांगायचं ना. SIT कशासाठी स्थापन करतात? महाभयंकर गुन्ह्यांसाठी, उकल न झालेल्या प्रकरणांसाठी आणि घोटाळ्यांच्या चौकशींसाठी SIT बसवली जाते. त्याच्यासाठी हा, महत्वाच्या कामांसाठी बसवायची SIT, आणि ती बसवलीच पाहिजे. कळतंय तुम्हाला? आता बाकी सगळं नका सांगू सरपंच, एवढंच मला सांगा की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर काय समस्या मांडणार आहात गावच्या? मास्तरांनो, काय? मी सांगू काय? हा, मास्तरांनो, आता जो पूर झालो ना, तर शेतकऱ्यांचं जा काय नुकसान झालेला हा ना, त्याच्याविषयी आपण बोललो पाहिजे. तोय सर, कसा हा शेतकरी जगलो तर आपण जगू. काय बोलता? अगदी बरोबर. मी काय म्हणतो, या गावचा जुना माणूस म्हणून मी बोलतो. बोला बोला. आपल्या गावात एखादा हुशार कर्तबगार आणि संवेदनशील माणूस पाहिजे सरपंच म्हणून. या माणसाचा काय उपयोग नाहीये का? हा सुधारणा करणार आहे का मला सांगा? नाही करणार. मला सांगा काय सुधारणा केली तो तुम्ही? पाणी नाही, लाईट नाही, गटार नाही. बरोबर. ग्रामपंचायत जे दिवं भेटले तर सगळं ह्यांनी कंपाऊंड मध्ये लावलेले आहेत. काय सुधारणा केले हो तुम्ही? यांच्यातलं बोलतोस तू वछड्या, मला सांगतोस तू. मी गावाचं भले केलं, सगळ्यात पहिला संडास मी आणलेला आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही काय बसत नव्हतो का? आम्हाला होत नव्हता? आता काय? साडी पडली. चूक तुमची आहे का नाही? चूक तुम्ही मान्य करा सरपंचानो. असं असेल तर मग माझी चूक नाही, ही मास्तरांची चूक आहे. त्याच्यामुळे गावामध्ये पाऊस पडलेला आहे. माझ्यामुळे गावात पाऊस पडतो म्हणजे? अहो, मग शाळेच्या माध्यमातून जिकडे तिकडे या लोकांनी झाडं लावलेली आहे. या शाळेत झाडं लावा, त्या शाळेत झाडं, इतकी झाडं लावलीत की सगळीकडे पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याची यांनी माफी मागायला पाहिजे. कमाल. मूर्ख आहात का तुम्ही सरपंच? मी माझ्यामुळे नाही झालंय काही, मग? अतिवृष्टीमुळे होत आहे, आणि ही अतिवृष्टी ग्लोबल वॉर्मिंग मुळे आहे. मग टाका त्याला, त्या गोपाल वार्मिंगला आत टाका. गोपाल वारंग अशा नावाचा माणूस वाटतोय तुम्हाला हा? ग्लोबल वॉर्मिंग ही अशी गोष्ट आहे जी या जन्मात नाही कळणार तुम्हाला. कोण नाही? गप्पा बसा. उगाच मला काहीतरी बोलायचं म्हणून बोलता तुम्ही. शांत राहा जरा. 2 मिनिटं त्यांना झाडावर बसवा. काय ते काय ते एखादी चांगली दांडी लावा आणि ती गुलाबी कुल्फी विकून टाका कुठे. माझ्याकडे द्या. थांबा रे, थांबा, खरंच थांबा. नाही, पण मी काय म्हणतो, हे सगळं जे झालेलं आहे ते आपल्या गावात झालेलंच नाही ना. तर मला सांगा, ही अतिवृष्टी आणि पूर आपल्या गावात झालेला आहे काय? बाजूच्या गावात झाल्या, शेजारच्या गावात झाल्या. आपण कशाला टेन्शन घ्यायचं? तिकडचं सरपंच टेन्शन घेईल, आपण काय बघायचं याच्यात? चुकीचं बोलू नका आता. सरपंच आधीच सांगतोय, आज आपल्या गावात झाला नाही हा म्हणून काय आला, आपण त्यांना मदत करू नको. उद्या आपल्या रे येईल तो, पण योग नको आपणाक मदत करू. तमुक है तो तमुक किती दिवस असं करतला. आपण भारतीय नागरिक, आपला कर्तव्य म्हणून आपण मदत करू. कोई कळला ना? बरोबर कोको. तर मदत गेली पाहिजे. अगदी 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 मला हे पटलेलंच आहे कोको, आणि मी तुला ग्वाही देतो, खात्री देतो की आपण मदत करणार आहोत. आपण मदत कार्य, अन्नधान्य आणि मनुष्यबळ सुद्धा पाठवणार आहोत. मनुष्यबळच पाठवायचे ना. हो, एवढं तर नबणगडे आहेत कशाला? बरोबर. एव तर नबणगडे, मोरे आहेत, चिके आहे, बनी आहे, मी आहे, पामी आहे, आम्ही सगळी जाऊ तिकडं. शाळा बिळाची काय पडल्या त्या नाही, किंवा शेतकऱ्यांची घरं तुटले ती फुटले ती, आम्ही स्वतः बांधाय घेऊ तिथं. आम्ही जाऊ आणि मोकळं नाही जाणार.
जाणार हात हलवीत सगळं बरोबर धान्य बिन्य घेऊन जाणार ज्वारी नेणार गहू नेणार तांदूळ नेणार पाकिटं तयार करा, पाकिटं. पाकिट तयार करणार सगळं घेऊन जाणार तिकडं करणार पण आम्ही बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मला पटलेलं आहे. सगळी पाकिटं तयार करा आणि त्या पाकिटावरती माझा फोटो लावा, म्हणजे त्यांना कळल की कुणाकडनं बाबा ही मदत आलेली आहे, सरपंचाकडनं. अजून काय आयडिया आहे काय डोक्यात काय ते सांगतात पाकिट फुटं नाही नाही, म्हणजे कसं माहितीये काय की तुम्ही तिथं गेल्यानंतर ही सगळी तरुण बांध टी शर्ट घालून जायचं, कारण तुम्ही तिकडची शाला बांधणार, तिकडची घरं बांधणार, तिकडची देवलं बांधणार. तर तुम्ही काय करायचं, पुढच्या बाजूला म्हणजे पोटाच्या इकडं तुम्ही माझा फोटो लावायचा, सांगायचं काळजी करू नका, आणि मागं पाठीवर एक माझा फोटो लावायचा, काळजी नसावी. असं 1-2 फोटो मागं पुढे लावायचं, कळलं बाबा ही कुणाची मदत आली, कुठल्या सरपंचाकडनं आली, तर आपल्या. नाही चांगली आयडिया चांगली आहे. मला ह्याच्या पुढे जाऊन काहीतरी सांगावं असं वाटतंय. मला काय वाटतं जे खावाचे आपण काय पाकिटं पाठवणार आहेत ना, एका पाकिटाला ह्यांना डायरेक्ट बांधूया आणि पाठवून देऊया. काय बोलतो म्हणजे कसं त्यांना सरपंच 3D मध्ये दिसेल, डायरेक्टच कळेल की कोण पाठवतंय. आणि मध्ये जर एखादा वेल मिळालाच आपल्याला तर ते पाकिट आपण नदीत टाकूया, म्हणजे मगरी पण खातील. असं आहे, एक सरभरीत सरपंच मगरीन खाल्ला म्हणून GDP काय खाली येणार नाही. काय एवढं टेन्शन घेऊ. चिकू तू बरोबर बोलतोय तो सरपंच. कीव येते तुमच्या बुद्धीची मला. काय झाले नाहीतर काय. अहो आपली संस्कृती काय सांगते, कुणाला मदत केली काही देणगी दिली तर या हाताचं त्या हाताला कळता कामा नाही. आणि तुम्हाला मारायला मार्केटिंग करायचंय एकदम काही झालंय ना. एकदम काय झालं कळतंय का तुम्हाला, काय किती महत्वाचा विषय, किती संवेदनशील विषय, याच्याबद्दल तुम्हाला काही जाणीव आहे का? अरे पण त्यांना कळायला पाहिजे ना. आपण काही गरज नाहीये कोणाला काही कळायची. आपण मदत करतोय, उपकार नाही करत आहे हे लक्षात घ्या. आणि मदत अशीच केली जाते. मुळात संवेदना संपल्यात का आपल्यातल्या, हे जगाला कळायला हवं आता. आपले शेतकरी बांधव इतक्या गंभीर परिस्थितीत असताना, इतक्या कठीण प्रसंगात असताना हे असं फ्रायडे सॅटरडे संडे कल्चर आणि मौज मस्ती करणे योग्य आहे का? आपण जराही संवेदनशील राहिलो नाही आहोत का? हा, शहरात म्हणा किंवा गावात म्हणा, छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी, समस्यांसाठी आपण किती प्रतिक्रियावादी असतो. आपण पटकन कशाबद्दल तरी काही ना काहीतरी रिॲक्ट होत असतो. आपण सांगत असतो की हे चुकतंय, हे अयोग्य आहे, आम्हाला हे पटलेलं नाही आहे. पण या शेतकरी बांधवांसाठी कोण उभं राहणार आहे? आपणच उभं राहावं लागणार ना. अहो पोशिंदा आहे तो आपला. आपण त्यांना मदत नाही करणार तर कोण करणार मला सांगा. आता सण आले म्हणून आपण सगळे फराळ वाटतोय, फराळ खातोय, दिवाळीची शॉपिंग करतोय, मौज मस्ती करतोय. करा, सण साजरा करूच या की, पण त्याचबरोबर आपल्या या शेतकरी बांधवांकडे पण लक्ष देऊया. हा, जर आत्ता आपण त्यांना मदत केली आणि त्यांना पुन्हा खंबीरपणे उभं केलं तर आपली यंदाची दिवाळी सार्थकी लागेल. नाही, अगदी तुम्ही बरोबर बोललात मास्तरांनो. आता म्हणजे टालकत शिरलंय. म्हणजे सगळे लोक बोलतात बलीराजा बलीराजा, पण तो राजाचा बली जाऊ नये याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला. अगदी बरोबर. ऐका ना, मी जिल्हाधिकारी जाणार आहे, त्यांना सांगणार आहे की शासनाच्या माध्यमातून जी काय होईल पटापट लवकर त्यांच्यापर्यंत कशी मदत मिळेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करा, असं मी तिकडे जाऊन सांगणार. आता तुम्हाला कळलं तुमचं खरं काम काय आहे. काही झालं लक्षात नाही आलं. पहिल्यांदा मला वाटतं पहिल्यांदा ही सभा व्यवस्थित संपन्न झाली. जा घरी आता, चला. आज गाव पण शांत झोपलं. चांगलं बोलले तर झोप पण झाली लागेल आपल्याला. काम होऊन गेलं आपल्याला. वा वा वा, अतिशय महत्वपूर्ण विषय, अतिशय संवेदनशीलतेनं हाताळलात. खूपच छान, खूपच छान. प्रसाद दा, असं म्हणतात की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तर शेतकरी तर 140 करोड लोकांचा पोशिंदा आहे, त्यामुळे तो तर जगलाच पाहिजे आणि त्यासाठी मदत आपण करायलाच हवी. आणि हा मंच, या मंचाच्या माध्यमातून आपण कायम वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवरती भाष्य करत असतो, जे आज केलं गेलं फारच इंटरेस्टिंग पद्धतीने केलं गेलं आणि तितकंच रंजकही झालं. उत्तम एनर्जी, उत्तम गिव्ह अँड टेक, मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सई, अत्यंत समर्पक असा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम सुद्धा हा मंच वेळोवेळी करत असतो. सामाजिक परिस्थितीची आणि आपल्या जबाबदारीची जाणीव सुद्धा करून देत असतो. त्यामुळे मला हा मंच फार आवडतो. विचारांना विचारांनी उत्तर द्यावं, आज हे वाक्य फार थेट घुसलं मित्रा काळजात. आणि अमृता, तुझं विशेष कौतुक. अत्यंत नॉन इन्व्हेजिव्ह म्युझिक, म्हणजे मंचावरती काय चाललंय त्याचं भान ठेवून इतका सॉफ्ट पियानो आला ना, बाबा मज्जा झाली, फार सुंदर.
आज मी परफॉर्मन्सेसबद्दल काही बोलणार नाही, पण मी हीच प्रार्थना करेन की महाराष्ट्रामध्ये जितक्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे पुरामुळे तिथली परिस्थिती लवकर सुधारो आणि आपला मदतीचा हात जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पोचो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. येस येस, हीच प्रार्थना. थँक्यू टीम. मंडळी, हास्याचा हा सण असा चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.